नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. लोकसभेच्या निवडणुकांनंतर काल NDAची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीमध्ये संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला काल सुरुवात झाली. या बैठकीमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मात्र या दोघांनीही बिनशर्त पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारला दिलेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा मोदी शपथ घेणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता 8 तारखेला पुन्हा एकदा नव्याने देशाचं पंतप्रधानपद श्री नरेंद्र मोदी भूषवतील याबाबत कोणत्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रामध्ये किती मंत्रिपदं मिळतील, ते मंत्री कोण असतील याबाबत सगळ्यांचंच लक्ष आहे. सध्या तरी शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री अजित पवार यांच्या गटाला फक्त 1 खासदारकीची जागा मिळालेली असली तरीही राष्ट्रवादीला केंद्रामध्ये 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांचीही कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती होईल अशी शक्यता, केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर ताबडतोब श्री नरेश म्हस्के हे ॲक्शन मोडवर आले आहेत. नरेश म्हस्के यांनी काल ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि या ठिकाणी असलेल्या गैरसुविधांबाबत रेल्वे प्रशासनाला त्यांनी चांगलं धारेवर धरलं. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाची पाहणी त्यांनी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रॅबिट पडलं असल्याचं निदर्शनास आलं. पावसाळ्याचे दिवस आहेत, ताबडतोब हे रॅबिट उचलावं अशा सूचना देखील यावेळेस नरेश म्हस्के यांनी दिली. फलाटांवरील पाणपोई शौचालयांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आल्या. फलाटावर काही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते आहे, यावर देखील तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानक पुन्हा व्हावं यासाठी निधी देणारी ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. बघूया खासदार झाल्यानंतर श्री नरेश म्हस्के यांनी पहिल्या दौऱ्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे. हे बघा, आज मी जे काही 5 नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण केलं त्याही कामाची पाहणी करायची होती आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी, लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरनं जा ये करत असतात. आपण त्यांना मोठ्या मोठ्या सुविधा तर देण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत, रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिली की या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेटची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा, महिला असतील पुरुष असतील, की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे. टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते, तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे. तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात आणि त्या संबंधित स्टेशन मास्तरांना मी सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत. मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात आणावा या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात 5% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेकडनं ही कपात लागू झाल्याने ठाणे शहराला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात देखील 5% पाणी कपात लागू झाली आहे. या कपातीचं प्रमाण
बुधवार 5 जूनपासून 10% होणार आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्या निधीसाठी कमतरता पडू दिली जाणार नाही, असं प्रतिपादन यावेळेस आयुक्त राव यांनी केलं. सरासरी 1200च्या घरात असलेली बाह्य रुग्णसंख्या सध्या 2200च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचारांचा खर्च देखील वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती देखील यावेळेस आयुक्तांनी दिली. रुग्णालयाच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारने 60 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबतच नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुविधांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरणासाठी आणखी निधी भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च याचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळेस आयुक्त राव यांनी दिले आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो विजिल या संस्थांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे पूर्व येथील भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील फुलपाखरू तज्ज्ञ, अभ्यासक आणि फुलपाखरू प्रेमींचं एक संमेलन या ठिकाणी भरवण्यात आलं. ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील 30 गृहनिर्माण संस्थांना फुलपाखरू उद्यानासाठी लागणाऱ्या रोपांचं यावेळेस वाटप करण्यात आलं. यावेळेस एन्व्हायरो विजिलचे अध्यक्ष डॉक्टर विकास हजरनेस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय जोशी, प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे शहरातील विवेना मॉलसमोर असलेल्या फ्लायओव्हरवर आज एक विचित्र अपघात घडला. या अपघातामध्ये एका वॅगनरचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं निदर्शनास येत आहे. एका ट्रकला ही वॅगनार पाठीमागच्या बाजूने धडकली. या घटनेमध्ये ड्रायव्हर जबर जखमी झाला आहे. ही वॅगनार अक्षरशः ट्रकच्या आतमध्ये शिरली, त्यामुळे तिच्या पुढच्या भागाचा संपूर्णपणे चक्काचूर झाल्याचं या चित्रांवरून स्पष्ट होत आहे.
पाठोपाठ येणाऱ्या वेगाने येणारी वाहनं सुद्धा एकमेकांवर धडकली आणि त्यामुळे अनेक गाड्यांचा एकाच वेळेस अपघात झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. या घटनेचं वृत्त समजताच वाहतूक पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. प्रचंड वेगामध्ये या ठिकाणी ही वाहनं चालली असावी आणि त्यानंतर वाहकाला ही गाडी नियंत्रणात आणणं अवघड झालं असावं आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातामध्ये अनेक वाहनं एकमेकांवर धडकल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरनं वाहतूक करताना वाहनांचा वेग कमी ठेवावा असं सातत्याने सांगितलं जातं. मात्र बऱ्याचदा दोन वाहनांमध्ये अंतर कमी असतं आणि पुढच्या वाहनाने जर ब्रेक मारला तर पाठीमागच्याला नियंत्रण करणं अवघड होऊन जातं. त्यातून अशा प्रकारचे अपघात होत असतात. यापूर्वी मुंबईमध्ये देखील असेच काही अपघात झाल्याचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ठाणे शहरातील विवाना मॉलसमोर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.